अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरात अखंड बरकत आणण्यासाठी, घराकडे माता लक्ष्मीला खेचण्यासाठी किंवा घराकडे माता लक्ष्मीला अखंड रूपाने प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। यातीलच एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला 10 रुपयांच्या नोटीवरती हा एक मंत्र लिहायचा आहे। हा एक मंत्र तुम्ही जर आजच्या दिवशी या नोटीवरती लिहिला तर तुमचे दिवस पालटायला लागतील। तुमच्या घरात असणारी जी गरिबी आहे ती गरिबी संपेल। तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचायला लागेल आणि एकदा का तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली गेली ना तर अखंड रूपाने तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढायला लागेल। जिथे जिथे तुमचा पैसा अडकलेला आहे, ज्या ज्या कामांमध्ये तुम्ही पैसा टाकलेला आहे तो पैसा तुम्हाला परत मिळेल। तुमच्याकडे पैशांचे, धनाचे, संपत्तीचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग खुले होत जातील। बघा, हा उपाय शुक्रवारच्या दिवशी केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक परिस्थिती सुधारेल। आर्थिक परिस्थिती जी आहे ती भक्कम बनेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो धन खेचण्यासाठी, पैसा आकर्षित करण्यासाठी, आयुष्यामध्ये धनाचे मार्ग मोकळे करण्यासाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकतात। सकाळपासून रात्री 7-8 पर्यंत तुम्ही कधीही सेवा किंवा हा उपाय करू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। शक्यतो तुपच घ्या, नसेल तर तिळीचं तेल घ्या, कारण तूप आणि तिळीचं तेल ह्या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। ठीक आहे, दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला हिरव्या वेलची जी पावडर असते, ह्या हिरव्या वेलचीची एक चिमूटभर पावडर तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं प्लेट किंवा एक छोटंसं ताम्हण घ्यायचं आहे। यामध्ये एक मूठभर तुम्हाला तांदूळ घालायचा आहे। तांदळाच्या वरती तुम्हाला थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे। जे पण तुमच्याकडे मोगरा, गुलाब, चमेली, हिना जे अत्तर असेल ते अत्तर थोडंसं स्प्रेड करायचं आहे, कारण अत्तर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। ठीक आहे, अत्तर स्प्रेड करून झालं की त्याच्यानंतर एक 10 रुपयाची कोरी करकरीत नोट घ्या। जेवढी कोरी असेल तेवढी घ्या, आता नसेल तर जुनी घेतली तरीही चालेल, पण कोरी नोट असेल तर अत्यंत उत्तम। ठीक आहे, अशा पद्धतीची एक 10 रुपयाची नोट घ्यायची आहे। ही नोट जी आहे ही नोट तुम्हाला अशा पद्धतीने गांधीजींचा जो फोटो आहे तो वरती राहील, समोर आपल्या राहील, अशा पद्धतीने ही नोट तुम्हाला त्या प्लेटच्या वरती, तांदळाच्या वरती अशी ठेवून द्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या नोटीवरतीही थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आणि त्याचं चोळायचं आहे। यावरती अत्तर स्प्रेड करून थोडं चोळायचं आहे, जेणेकरून ही नोट सुकेल। सुकल्यानंतर तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे। ते पाणी मिक्स करून, म्हणजे त्याची छोटीशी पेस्ट करून तुम्हाला तुमच्या घरात जर मोरपंखाची काडी असेल, आंब्याची काडी असेल किंवा अगरबत्तीची काडी असेल तर त्याने या नोटीवरती तुम्हाला श्रीम ब्रीजी हा मंत्र लिहायचा आहे, जो माता लक्ष्मीला खेचणारा, माता लक्ष्मीला प्रभावित करणारा, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करणारा अत्यंत पवित्र, अत्यंत महत्त्वाचा, ज्याला माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हटलं जातं। तर तुम्हाला याच्यावरती हाच मंत्र श्रीम ब्रीजी हा लिहायचा आहे। लिहून झाला की त्याच्यानंतर अख्ख्या असणाऱ्या ज्या अक्षता असतात या थोड्याशा अक्षता त्या मंत्रावरती अर्पण करायच्या
गुलाबाचं एक फूल याच्यावरती ठेवायचं. शक्यतो गुलाबाचं ठेवा, नसेल तर मग जे असेल ते ठेवलं तरी चालेल. एक फूल याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दोनही डोळे बंद करायचे. पूर्ण मन एकाग्र करायचं. माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी आगमन द्यायचं. घरातील परिस्थिती जी काही असेल ती सुधारण्यासाठी किंवा घरातील गरिबी कमी होण्यासाठी, घरातील दारिद्र्य संपण्यासाठी माता लक्ष्मीला विनवणी करायची. आणि त्याच्यानंतर श्रीम ब्रीजी श्रीम ब्रीजी श्रीम ब्रीजी श्रीम ब्रीजी या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही नोट जी तिथे ठेवलेली आहे प्लेटवरती ती उचलायची. ती नोट जी आहे ती उचलायची. या नोटीची गोल 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 अशी एक घडी करायची. आणि जर तुमच्याकडे लाल पिवळा कलावा किंवा लाल रंगाचा रेशमी धागा असेल तर या नोटीला असा तो गुंडाळायचा. त्याला एक घट्ट गाठ मारायची. आणि त्याच्यानंतर ही जी नोट आहे ती घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं. आता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर तुमच्याकडे रामाचं, बाळकृष्णांचं, विठ्ठलाचं, रामाचं असं कुठलं मंदिर असेल जे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत तर त्यांच्या मंदिरात तुम्ही गेलात तरीही चालेल. तिथे गेल्यानंतर जी दानपेटी असते त्या दानपेटीमध्ये ही नोट दान करायची. म्हणजे त्या दानपेटीमध्ये ही नोट टाकून द्यायची. माता लक्ष्मीला पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये येण्यासाठी आगमन देत इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. श्रीम ब्रीजी या मंत्राचा तिथेही तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि घरी निघून यायचं आहे. ज्याही शुक्रवारपासून हा उपाय सुरू कराल, ज्याही शुक्रवार म्हणजे आता या शुक्रवारी केला तर ओळीने 11 शुक्रवार हा उपाय करायचा. किती? 11 शुक्रवार. समजा या शुक्रवारी मी 2 वाजता उपाय केला आहे, 4 वाजता केला तर पुढचा शुक्रवारचा टायमिंगही तोच असावा. टायमिंग चेंज करू नका. एकच टायमावरती तुम्हाला 11 शुक्रवार हा कंटिन्यू उपाय करायचा आहे. 11 शुक्रवारांमध्ये तुमची संपूर्ण परिस्थिती बदलेल. तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल. म्हणजे जिथे पैसा यायचा पण तो टिकत नव्हता, काही ना काही कारण करून पैसा घरातून सतत जात असायचा, तो पैसा टिकायला लागेल. तुमच्या घरातील आर्थिक आवक जी आहे ती वाढायला लागेल. धनामध्ये वृद्धी व्हायला लागेल. जिथे काहीच घडत नव्हतं, खूप कष्ट करून मेहनत करून जिथे नशीब साथ देत नव्हतं तिथे नशीब साथ द्यायला लागेल. रोज कुठून ना कुठून का होईना पण घरामध्ये पैसा यायला लागेल. बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचणारा, आर्थिक आवक वाढवणारा, आर्थिक आवक मजबूत करणारा हा विशेष उपाय आहे. सगळ्यांनी न चुकता हा उपाय करा. ज्यांची ही आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत आहे त्यांनी हा उपाय फक्त आणि फक्त 4 शुक्रवार करून बघा. 4 शुक्रवारमध्ये तुमची नाही परिस्थिती बदलली तर तुम्ही मला सांगा. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सर्वांना परवडणारा किंवा काहीही खर्च नाही, काही फक्त एक 10 रुपयाची नोट लागेल तेवढी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.